ठाण्याचे आता ठाणे आणि पालघर असे 2 जिल्हे करण्यात आले। मग पुणे का नाही असा प्रश्न भाजप आमदारांनी उपस्थित केला। लोकसंख्येच्या आधारावर पुणे जिल्ह्याचे विभाजन करण्यात यावे अशी मागणी या आमदारांनी केली आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि आपण वळूयात व्हिडिओकडे। विभाजनाच्या संदर्भात आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसं पत्रही लिहिलं आहे। तसेच आज पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ही मागणी केली आहे। त्यांच्या मागणीमुळे आता पुणे जिल्हाही विभाजनाच्या वाटेवर असल्याचे दिसतंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड येथील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले आणि त्याच कार्यक्रमात बोलताना आमदार महेश लांडगे यांनी ही मागणी दर्शवली। पुणे महानगरपालिकेमध्ये 34 गावांचा समावेश आहे, त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या देशातील सर्वात मोठी महापालिका व सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा अशी पुण्याची ओळख निर्माण आहे। महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येमध्ये पुण्याचा पहिला, ठाण्याचा दुसरा तसेच मुंबई उपनगराचा तिसरा क्रमांक आहे। त्यामुळे मुंबई व ठाणेप्रमाणे पुण्याचे देखील विभाजन करा अशी वारंवार मागणी येत आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत? पुण्याचे विभाजन झाले पाहिजे का? कमेंटमध्ये जरूर सांगा।